नमस्कार मंडळी, मी प्रांजल बागवे तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे गुढीपाडवा. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आमच्या इथे दीपोत्सव साजरा करतील, ते पण मी तुम्हाला दाखवते. रांगोळी काढताना मी आधी एक व्हिडिओ काढला आहे, पण तेव्हा मला इंट्रो घेता जमला नाही, म्हणून मी आता घेते. तर तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे. मग आपण बाहेर जाऊन बघूया काय करतायत ते. चला. इकडे रांगोळी काढतायत. तर रांगोळी आपल्या अर्धी काढून झालेली आहे. तर रांगोळी शशांक दादा, संपू आणि वहिनी गेली घरात. पानाचा हिरवा कलर माझी अशी लाईन वहिनी पर्स घेऊन आली. सकाळी लागते ना 5:30ला ते सगळे रांगोळी काढते. तर अजून आमची रांगोळी बाकी आहे काढूची. पूर्ण झाल्यावर दाखवेन मी तुमका.
तर आता इथे पंत्या लावून घेत आहे. जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र एक पडाचे धरती काळी मातीच्या घागरी हिवखडीच्या बोला बोला नाही थोडंसं द्या ना. गुढीपाडवा हा सण मराठी अस्मितेचा संस्कृतीचा आणि आपली जे काय म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे हा पाडवा सण. आणि या सणाला आपण धनधान्य आणि ज्योत लावून आपण हा सण साजरा करायचा आहे सगळ्यांनी मिळून. आणि या सणाचं वैविध्य आणि वैशिष्ट्य एकच आहे की एकात्मता आणि एकजूट एक होऊन सगळ्यांनी हा सण साजरा करायचा आहे. आणि हा सण साजरा जेवढा जास्तीत पद्धतीत होईल तेवढा आपल्या संस्कृतीचं जास्तीत जास्त वैशिष्ट्य वाढेल. आपल्या पंत्या वगैरे लावून झाले म्हणजे रांगोळी वगैरे झाल्यात. आता आपण त्या पेटवायला घेतोय. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. पंत्या वगैरे पेटवून झाले आहेत. आता ह्याच्यानंतर तुम्हाला सरप्राईज आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर आता बघूया पंत्या विजेस्तोपर्यंत सगळेजण आता इकडेच बसतील. तर मग बघू पुढे काय करतायत का. चला प्रांजलचे 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत म्हणून आम्ही केक कापतोय. तर चला मी तुम्हाला दाखवते. हार्दिक शुभेच्छा. आणि तिचे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. त्यासाठी हे त्यासाठी हे सेलिब्रेशन आहे. आणि
सगळ्यात मोठी गोष्ट गुढीपाडव्याच्या दिवशीच तिचं 100 सबस्क्रायबर बरोबर ना? हा 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर आपला केक वगैरे कापून झालेला आहे. आपला कार्यक्रम वगैरे सगळं संपलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एवढा मोठा नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय.